नमस्कार, मी प्रियंका. आपल्या चॅनलमध्ये पुन्हा एकदा स्वागत आहे. आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत बीएससी फॉरेन्सिक सायन्स या कोर्सबद्दल माहिती. तर सर्वांना विनंती आहे की व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि चॅनलला सबस्क्राइब करा. तर बीएससी फॉरेन्सिक सायन्स म्हणजे काय, त्याच्यामध्ये आपल्याला ऍडमिशन जर घ्यायचं असेल तर पात्रता कोणकोणती लागते, आपल्याला सब्जेक्ट कोणकोणते असतात, आपल्याला करिअरच्या संधी कोणकोणत्या क्षेत्रांमध्ये मिळू शकतात किंवा आपल्याला फीस किती राहील आणि सॅलरी किती राहील, हे सगळं आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तर फर्स्ट बीएससी फॉरेन्सिक सायन्स म्हणजे काय आणि त्यामध्ये आपल्याला काय शिकण्यास मिळते. तर बीएससी फॉरेन्सिक सायन्स मध्ये आपल्याला गुन्हेगारी क्षेत्रात वैज्ञानिक तत्वांचा वापर कसा करावा हे आपल्याला शिकण्यास मिळते. तसेच गुन्हेगारी क्षेत्रातील नमुने गोळा करणे आणि त्याचं अनालिसिस करून त्याचा योग्य तो निष्कर्ष काढणे हे देखील आपल्याला बीएससी फॉरेन्सिक सायन्स या कोर्समध्ये शिकण्यास मिळते. जर विद्यार्थ्यांना बीएससी फॉरेन्सिक सायन्समध्ये जर ऍडमिशन घ्यायचं असेल तर पाहूयात की पात्रता कोणती लागेल. तर बीएससी फॉरेन्सिक सायन्समध्ये जर विद्यार्थ्यांना ऍडमिशन घ्यायचं असेल तर विद्यार्थ्यांना 12th सायन्समध्ये पीसीबी किंवा पीसीएमबी हा ग्रुप असावा लागतो. तसेच विद्यार्थ्यांना 12th सायन्समध्ये 50 ते 60% गुण मिळणे आवश्यक आहे. आणि विद्यार्थ्यांना जर 50 ते 60% जर गुण मिळालेले असतील तर विद्यार्थ्यांना इझी ऍडमिशन भेटते, कारण की याच्यासाठी आपल्याला कोणतीही एंट्रन्स एक्झाम द्यावी लागत नाही. आणि बीएससी फॉरेन्सिक सायन्स हा कोर्स 3 वर्षाचा आहे आणि याच्यामध्ये आपल्याला 6 सेमिस्टर असतात. तर आता पाहूयात की बीएससी फॉरेन्सिक सायन्समध्ये ऍडमिशन घेतलं तर विद्यार्थ्यांना कोणकोणते सब्जेक्ट शिकण्यास भेटतात. तर फर्स्ट आहे बीएससी फॉरेन्सिक सायन्स. याबद्दल आपल्याला जी बेसिक माहिती आहे आणि त्याचा जो इतिहास आहे तो शिकण्यास भेटतो. तसेच बीएससी बायोलॉजी आणि सेरोलॉजी. आता याच्यामध्ये आपल्याला जे रक्त, केस किंवा लाळ याच्यामधले जे नमुने असतात त्याचं अनालिसिस कसं करायचं आणि त्याच्यावरती आपल्याला योग्य तो निष्कर्ष कसा काढायचा हे आपल्याला याच्यामध्ये शिकण्यास भेटतं. तसेच फॉरेन्सिक इन बायोलॉजी. तर फॉरेन्सिक बायोलॉजी हे आपण पाहिलं. आता पाहूयात की फॉरेन्सिक इन केमिस्ट्री. तर फॉरेन्सिक इन केमिस्ट्रीमध्ये आपल्याला औषधं आणि स्फोटक पदार्थ यांचा वापर कसा करायचा आणि त्याचा वापर करून आपल्याला जो योग्य निष्कर्ष कसा काढायचा हे आपल्याला याच्यामध्ये शिकण्यास भेटते. तसेच फॉरेन्सिक इन फिजिक्स. याच्यामध्ये आपल्या जे हाताचे नमुन्याचे जे ठसे असतात त्याचं विश्लेषण कसं करायचं हे देखील आपल्याला किंवा त्याचं परीक्षण कसं करायचं हे आपल्याला याच्यामध्ये शिकण्यास भेटते. तसेच क्रिमिनॉलॉजी अँड फॉरेन्सिक सायकोलॉजी हे हा देखील आपल्याला सब्जेक्ट याच्यामध्ये शिकण्यास भेटतो. याच्यामध्ये आपल्याला जे गुन्हेगार असतात त्यांची जी मानसिक क्षमता असते ती कोणत्या प्रकारची असते आणि कोणत्या प्रकारच्या मानसिक क्षमतेने गुन्हेगाराने गुन्हा केलेला आहे हे कसं ओळखायचं हे देखील आपल्याला याच्यामध्ये शिकण्यास भेटते. तसेच डिजिटल फॉरेन्सिक. याच्यामध्ये आपल्याला सायबर क्षेत्रातील जे गुन्हेगार आहेत त्याची माहिती आपल्याला गोळा करणे आणि त्याचं अनालिसिस करणे हे देखील आपल्याला याच्यामध्ये शिकण्यास भेटते. हे झालं आपल्याला बीएससी फॉरेन्सिक सायन्समध्ये आपल्याला कोणकोणते सब्जेक्ट असतात याच्याबद्दल माहिती. आता पाहूयात की आपण कोणकोणत्या विद्यापीठांमध्ये गव्हर्नमेंट युनिव्हर्सिटीज आहे याच्यामध्ये आपण ऍडमिशन घेऊ शकतो. तर फर्स्ट आहे गुजरात फॉरेन्सिक सायन्स युनिव्हर्सिटी जी लोकेटेड आहे गांधीनगरमध्ये. सेकंड आहे पंजाब युनिव्हर्सिटी जी लोकेटेड आहे चंदीगडमध्ये. तसेच सावित्रीबाई फुले विद्यापीठ पुणे आणि लोकमान्य टिळक विद्यापीठ नागपूर हे झाल्या गव्हर्नमेंट युनिव्हर्सिटीज. आता भारतात अशा खूप साऱ्या प्रायव्हेट युनिव्हर्सिटीज आहेत ज्या विद्यार्थ्यांना बीएससी फॉरेन्सिक सायन्स हा कोर्स ऑफर करतात. तर विद्यार्थ्यांनी जर हा कोर्स कंप्लीट केला तर विद्यार्थ्यांना कोणकोणत्या क्षेत्रांमध्ये करिअरच्या संधी उपलब्ध आहेत हे आता पाहूयात आपण. तर फर्स्ट आहे सीबीआय मध्ये, कारण की सीबीआय मध्ये जे आपल्याला गुन्हेगारी क्षेत्रात जे संबंधित जे आपण पाहतो मूवीज मध्ये किंवा याच्यामध्ये की आपल्याला कसा तपास करायचा आणि जे फॉरेन्सिक मध्ये आपण कसे नमुने गोळा करून कसा त्याचा निष्कर्ष काढतात हे आपण पाहिलेलं आहे. तर याच्यामध्ये आपण करिअरच्या संधी उपलब्ध आहेत. तसेच इंटेलिजन्स ब्युरोमध्ये आहे, पोलीस विभागात आहे किंवा ज्या फॉरेन्सिक सायन्सच्या कंपनी आहेत त्याच्यामध्ये सुद्धा आपण करिअर घडवू शकतो. तसेच ज्या डिफेन्स विभाग आहेत तर याच्यामध्ये सुद्धा आपल्याला करिअरच्या संधी उपलब्ध आहेत. म्हणजे आपल्याला गव्हर्नमेंट सेक्टरमध्ये आणि प्रायव्हेट सेक्टरमध्ये दोन्ही सेक्टरमध्ये आपल्याला करिअरच्या संधी उपलब्ध आहेत. तर आपल्याला या कोर्ससाठी फीस किती लागेल, तर आपल्याला या कोर्ससाठी 30,000पासून 2 लाखापर्यंत फीज आहे. म्हणजे आपण जे डिपेंड करतं की आपण कोणत्या कॉलेजेसला ऍडमिशन घेतलेलं आहे त्यानुसार आपल्याला फीज लागते. तर आता पाहूयात की आपल्याला सॅलरी किती भेटेल, कारण की सॅलरी आपल्याला स्टार्टिंग सॅलरी आहे आपल्याला 3 ते 4 किंवा 4 ते 5 लाख रुपये पर इयर आपल्याला स्टार्टिंग सॅलरी भेटते. जर आपण गव्हर्नमेंट सेक्टरमध्ये जर आपण काम केलं तर आपल्याला एवढी सॅलरी भेटू शकते. आणि जर आपण प्रायव्हेट सेक्टरमध्ये केलं तर 3 ते 4 लाख रुपये आपल्याला स्टार्टिंग सॅलरी भेटते. तर आता पाहूयात की जर आपण याच्यामध्ये जर ऍडमिशन घेतलं तर विद्यार्थ्यांना खूप साऱ्या करिअरच्या संधी उपलब्ध आहेत, कारण की
हा विभाग असा आहे की विद्यार्थी या क्षेत्राकडे जास्त जात नाही, कारण की याच्यामध्ये आपल्याला करिअरच्या संधी जर घ्यायच्या असतील तर खूप जास्त ऑपॉर्च्युनिटीज आहेत. कारण याच्यामध्ये आपल्याला जे नवीन नवीन टेक्नॉलॉजी आलेल्या आहेत याच्याचा वापर करून आपल्याला विविध म्हणजे ज्या गोष्टी आहेत त्या शिकण्यास मिळतात. जर विद्यार्थ्यांना फॉरेन्सिक सायन्सला जर ऍडमिशन घ्यायचं असेल तर खाली जो कॉन्टॅक्ट नंबर दिलेला आहे त्याच्याशी संपर्क साधा आणि आमच्याशी कॉन्टॅक्ट करा. धन्यवाद.